नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, दिवाळी जवळ येऊन ठेपली आहे आणि त्यासाठी आपण वेगवेगळे डेकोरेशनचे आयटम करतोय. आज करतोय आपण हे सुंदरसं कॅन्डल होल्डर, टी लाईट कॅन्डल होल्डर. आता ह्याला कसंही ॲडजस्टमेंट करता येतं, कशी करायची ती ॲडजस्टमेंट मी सांगणार आहेच. तर करूया सुरुवात. त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे 2 5 mm मोती घेतलेत. हे 2 शेडमध्ये घेतले, गरजेचं नाही, कुठलाही एक घेऊ शकता. आणि हे ग्रीन मोती, हे सगळे 5 नंबरचे मोती घेतलेत. आणि हा एक आपला LED कॅन्डल टी लाईट. तर याला आपण करूया सुरुवात. ह्या डिझाईनला अगदी सोपं आहे करायला. थोडा फक्त त्याच्या ज्या पाकळ्या आहेत ते करायला वेळ लागतो, बस एवढंच. बाकी करायला खूप सोपं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहे, 10 मोती ओवून घेणार आहे. 5 6 आणि 7 8 9 आणि हे 10 असे आपण टोटल 10 मोती घ्यायचे आहेत. बघा, त्याच्यामध्ये 5 आणि 5 असे 10 मोती आपण घेतलेत. 10 मोती घ्यायचे, एक छान गाठ पाडून घ्यायची पक्की आणि मग सुरुवात करायची. याला धागा मात्र घेताना आपण नेहमी 5 नंबरच्या मोत्यामध्ये काम करताना 4 नंबरचा धागा वापरतो, 4 किंवा 40 नंबर. या ठिकाणी मात्र आपल्याला 30 नंबरचाच धागा वापरायचा आहे. तर ही गाठ मी पक्की पाडून घेतली. त्याच्यानंतर नीडल थोडी 1-2 मोती पुढे काढून घ्यायची आपल्याला आणि मग आपल्या कामाला सुरुवात करायची. या ठिकाणी आपण हा धागा कट करून घेऊ. या ठिकाणी आपल्याला आता या प्रत्येक मोत्यावरती एक 5-5चा गोल करायचा आहे. 5 मोत्याचा. आता सुरुवातीला आपल्याला 4 मोती घालायचे आहेत आणि 4 मोती घालून ज्या मोत्यातून निडल आली त्या मोत्यातून प्लस त्याच्या पुढच्या एका मोत्यातून निडल काढून घ्यायची. असा 5 मोत्याचा गोल झाला. आता या ठिकाणी आपल्याला 3 मोती घालावे लागतील. 1 2 आणि 3. कारण 2 मोती ऑलरेडी आहेत म्हणून आपल्याला 3 मोती घालायचे आहेत. पुन्हा ही निडल 2 मोत्यातून पुढे पास करायची. अशाच पद्धतीनं प्रत्येक मोत्यावरती एक 5-5चा गोल करून घ्यायचा. हा गोल कंप्लीट करते, मग पुढच्या स्टेपकडे वळूया. हा शेवटचा गोल राहिला 5चा. आता या ठिकाणी मात्र आपल्याला 2च मोती घालून घ्यायचे आहेत, कारण या ठिकाणी 3 मोती ऑलरेडी आहेत म्हणून 2 मोती घालायचे आहेत. 2 मोती घालून या 3 मोत्यांमधून नीडल पास करून घ्यायची. एक इथे घातला, पुन्हा या बाजूच्या मोत्यामधून आणि ह्या मोत्यामधून, अशी 3 मोत्यामधून आपण नीडल पास करून घेतली. असा हा एक गोल तयार झाला. आता ही नीडल आपल्याला पुढे काढायची. पुढे काढून काय करायचं, आता प्रत्येक मोत्यावरती आपल्याला एक 4-4चं चौकोन करायचं आहे. त्याच्यासाठी 1 मोती आहे म्हणून सुरुवातीला 2 मोती घालायचे आहेत, 3 मोती घालायचे आहेत. आणि 3 मोती घालून प्रत्येक मोत्यावरती एक चौकोन तयार करायचा आहे. आता या ठिकाणी तुम्ही स्ट्रेट वे नेऊ शकता, कारण हा अगदी खालचा भाग आहे. त्याच्यामुळे पुढच्या मोत्यात डायरेक्टली नीडल नेली तरी काही प्रॉब्लेम नाही, पण वर नेताना मात्र फिरवून न्यायची. आता या ठिकाणी हा 4चा चौकोन झाला. आता पुढे आपल्याला 2-2 मोती घालून हा पूर्ण सर्कल कंप्लीट करायचा आहे. आता हे मोती कॉम्पॅक्ट आहेत, त्याच्यामुळे इथे आपण सरळ जरी नीडल नेली तरी काही प्रॉब्लेम नाही.
अशा पद्धतीने आपल्याला हा पूर्ण चौकोन चौकोन घेऊन हा राऊंड कंप्लीट करायचा. हा राऊंड कंप्लीट करते, मग पुढचा बघूया. आता हा शेवटचा एक मोती घातला की आपलं हे कंप्लीट. आता इथे 3 मोती आले म्हणून आपण एकच मोती घालतो आणि हा राऊंड आपला कंप्लीट झाला आहे. पहिला 5चा राऊंड घेतला आहे, दुसरा 4चा घेतला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे बाहेर मोती आले त्या प्रत्येक मोत्यावर पुन्हा एक 4चा गोल करून घ्यायचा आहे. बरोबर 4 मोती आणि यामध्ये एक मोती ऑलरेडी आहे म्हणून 3 मोती घालायचे आहेत. हा तिसरा मोती, 3 मोती घालून हा चौकोन आपण कंप्लीट केला. आता मात्र आपण सरळ रेषेत धागा घालणार नाही, कारण आता हा धागा वर येणार आहे म्हणून आपण आता गोल फिरवूनच हा धागा घालणार आहे. तर नीडल पुन्हा याच्यामध्ये 2 मोती घेऊन या बाजूने घालून घ्यायचं. घालून आता हा धागा फिरवायचा आहे आणि अशाच पद्धतीने हे चौकोन आपल्याला पूर्ण कंप्लीट करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी पुन्हा 2 मोती. या ठिकाणी 2 मोती घातलेत आपण आणि धागा वर काढायचा आणि 2-2 मोती करून आता हा सर्कल आपल्याला पुन्हा एकदा कंप्लीट करायचा. तर हा सर्कल मी कंप्लीट करते, मग पुढली डिझाईन बघूया. असे 4-4चे राऊंड आपण कंप्लीट केले आहेत. आता आपल्याला पुन्हा एक राऊंड 4चा पुन्हा एक राऊंड मारायचा. हा दुसरा राऊंड झाला, आता तिसरा करायचा. सेम पद्धतीने एक तिसरा पण राऊंड करून घ्यायचा आहे आणि मग आपण पुढे जाऊ. आता हा आपला शेवटचा चौकोन, त्याच्यामध्ये एक मोती घालून हा चौकोन आपल्याला पूर्ण करायचा. हा चौकोन आपण पूर्ण केला. आता पुढे काय करायचं त्याच्याकडे लक्ष द्या. आता आपल्याला काय करायचं आहे की 3 मोत्यांवरती चौकोन करून घ्यायचे आहेत. आता याच्यावरती हा पहिला चौकोन करताना आपल्याला 3 मोती टाकायचे आहेत. हा पहिला चौकोन. आता दुसरा चौकोन, दुसरा आणि तिसरा असे 2 चौकोन करायचे. हा दुसरा आणि आता तिसरा चौकोन करायचा. तिसरा चौकोन करायला याच्यातून सुई टाकायची आणि पुन्हा 2 मोती घेऊन हा चौकोन आपल्याला पूर्ण करायचा आहे. 2 मोती टाकलेत, हा चौकोन आपल्याला या ठिकाणी पूर्ण करून घ्यायचा आहे. असे आपले 3 चौकोन झालेत. आता काय करायचं आहे ते बघा. आता काय करायचं, हा चौकोन, हा मोती सोडून द्यायचा आपल्याला आणि हा मोती सोडून ह्या पुढच्या मोत्यापासून पुन्हा चौकोनला सुरुवात करायची. त्यासाठी आता मला नीडल खालून फिरवून देणार आहे मी. इथून फिरवली आणि आता ह्या मोत्यावर चौकोन करायचं आहे. असेच 3-3 चौकोन करत न्यायचे. आता इथे बघूया आपण 3 चौकोन करू. हा
पहिला चौकोन आणि असेच पुन्हा 2 चौकोन आपल्याला करून घ्यायचे आहेत. बघा, मी या ठिकाणी हा मोती सोडून दिला, याच्यावर चौकोन केलेला नाही. आणि त्यानंतर 1 2 3. आता हा मोती मला पुन्हा सोडून द्यायचा आहे आणि 1 2 3 असे पूर्ण राऊंड आपल्याला हे 3 3 मोती एक मोती सोडून करून घ्यायचं आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल. आता ही नीडल मला पुन्हा फिरवून न्यायची आहे आणि एक मोती सोडून ह्या बाजूच्या मोत्यामध्ये घेऊन यायची आहे. तर ही पूर्ण स्टेप कंप्लीट करते मी आणि पुढची स्टेप मग तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने आपलं हे बाऊल तयार झालं. आता ह्या 3 3 मोती आपण करून घेतले आणि यातला मधला एक एक मोती सोडून दिला. बरोबर या ठिकाणी 5 खाचा आहेत आणि 3 3चे असे 5 सेट आहेत आपल्याकडे. आता आपल्याला काय करायचं आहे, यातला हा जो प्रत्येक 3 मधला सेंटरचा जो मोती आहे, हा मोती प्लस हा मोती, ह्या 2 मोत्यांवरती आपल्याला पाकळ्या करायच्या आहेत. हा मोती आणि हा मोती, पुन्हा इथे हा मोती आणि हा मोती. आता ह्या पाकळ्या आपल्याला कशा करायच्या ते बघायचं आहे. तर त्यासाठी आपण काय करणार आहे, आता बघा, एक पिंक मोती घेतला मी, एक हा अबोली कलरचा मोती घेतला आणि एक पिंक मोती घेतला. त्याच्यात हा चौकोन आपल्याला तयार करून घ्यायचा. चौकोन तयार करून नीडल वर काढून घ्यायची. पुन्हा एकदा चौकोन सेम पद्धतीने वरच्या मोत्यावर करायचा. आता इथे एक पुन्हा पिंक, एक अबोली आणि एक पिंक असे 3 मोती घालायचे. आता या ठिकाणी पुन्हा एक आपण चौकोन केला. आता काय करायचं, आपल्याला एक एक चौकोन साईडला वाढवून घ्यायचे आहेत. म्हणजे दोन्ही डार्क पिंक कलरचे जे मोती आहेत, राणी कलरचे, त्या मोत्यावरती एक एक पिंक राणी कलरचाच पूर्ण चौकोन करून घ्यायचा आहे. बघा, असे 3 मोती घातलेत आणि ह्या मोत्यातून आपण नीडल घेऊन आलो. आता ही नीडल फिरवून दुसऱ्या बाजूला न्यायची. आता हा जो मोती आहे या अबोली कलरच्या मोत्यामधून प्लस या पिंक कलरच्या मोत्यामधून, असं 2 मोत्यांमधून आपण नीडल नेली. आता इथे पुन्हा एक 3चा चौकोन करून घ्यायचा आणि याच्यामध्ये आपण डार्क पिंक कलरचे किंवा राणी कलरचे मोती वापरलेले आहेत. आपण फुलासाठी नेहमी लाल किंवा हे वापरतो पिंक कलरचे मोती आणि म्हणून मी हे सिलेक्ट केले. त्याच्यामध्ये पिवळा कलरसुद्धा सुंदर दिसेल, पण आपण लाईट पिवळ्या कलरचा लावतो म्हणून मी पिंक कलरचा आणि रेड कलरच्या मोत्यांचा उपयोग केलेला आहे. आता ही नीडल आपल्याला ह्या वरच्या मोत्यावर घेऊन यायची, अबोली कलरच्या मोत्यावरती. आणि या ठिकाणी पुन्हा 3 चौकोन आपल्याला करून घ्यायचे आहेत. हा एक अबोली कलर, पिंक कलर, एक अबोली कलर आणि पुन्हा पिंक कलर. या ठिकाणी आपण सेंटरला पिंक कलर मोती घेतले आहेत फक्त. आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला एक चौकोन करून घ्यायचं आहे. तर थोडासा शेड द्यायचा प्रयत्न या ठिकाणी आपण करू शकतो, पण बरेचदा असं होतं की मग ते मिस होतात आणि म्हणून जास्त शेड द्यायचे प्रयत्न भानगडीत काही पडायचं नाही. या ठिकाणी अशा पद्धतीनं मोती घेतलेत तरी पुरतात. आता या ठिकाणी मात्र आपण काय करू, या ठिकाणी एक पिंक मोती हवा होता मला, तर या ठिकाणी एक पिंक मोती टाकते मी. या ठिकाणी मी आता 3ही पिंक कलर अबोली कलरचेच मोती घेणार आहे. टोकावरती 3ही अबोली कलरचे मोती घेणार आहे आणि हा राऊंड आपला कंप्लीट झाला.
आता काय करायचं, ही नीडल फिरवून दुसऱ्या साईडच्या अबोली कलरच्या मोत्यामध्ये आपल्याला घेऊन जायची. या 2 मोत्यांमधून नीडल पास केली आणि पुन्हा ह्याही मोत्यामधून नीडल पास केली. आता काय करायचं आहे, या ठिकाणी 4 हे पिंक कलरचे मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत. मोती 4 मोती घालून काय करायचं, हा जो चौकोनातला कोपऱ्यावरचा जो मोती आहे त्या मोत्यामध्ये नीडल घेऊन जायची. अशा पद्धतीने आता ही नीडल आपल्याला फिरवून घ्यायची. फिरवून ह्या मोत्यात मी नीडल टाकणार आहे आणि या बाजूने ही नीडल आपल्याला घेऊन जायची आहे. इकडे फिरवली आपण आणि या कोपऱ्यावर आता नीडल आपली आली गोल. आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा 4 मोती राणी कलरचे घालून घ्यायचे आहेत. चारच घालायचे आणि ह्या अबोली कलरच्या मोत्यामधून आपल्याला ही नीडल काढून घ्यायची. अशा पद्धतीने ही सुंदरशी पाकळी तयार होते. हा सेम कन्सेप्ट मी माझ्या एका कलश महिरपामध्ये वापरला होता. त्याची लिंक मी तुम्हाला याच्यामध्ये देते. कलश महिरपसुद्धा तुम्हाला म्हणजे सुंदर दिसतो. खूप लोकांना आवडला. खूप लोकांनी मला ऑर्डरसुद्धा दिली होती आणि काही लोकांनी तर त्याचा नेकलेस म्हणूनसुद्धा उपयोग नवरात्रीमध्ये केला होता. तर त्याची लिंक मी देते आहे, नक्की ट्राय करा आणि दिवाळीत त्याचा उपयोग करून बघा. तर अशा पद्धतीने ही एक पाकळी तयार झाली. आता आपल्याला काय करायचं आहे, ही नीडल हा जो मोती आहे आता मी ह्या 2 मोत्यांमधून नीडल घेऊन येणार आहे. आणि या मोत्यावर हा कोपऱ्यावरचा जो मोती आहे, त्रिकोणामधला टोकावरचा जो मोती आहे, त्याच पद्धतीची पाकळी या ठिकाणी सुद्धा करून घ्यायची. अशीच करायची सेम, म्हणजे त्याच्यामध्ये काहीही डिफरन्स नाही. या मोत्यावर करायची, ते झालं की ह्या मोत्यावर करायची. पुन्हा इकडे जायचं आणि अशा झिगझॅग पाकळ्या आपल्याला करून घ्यायच्या. तर मी ह्या पाकळ्या करून घेते पूर्ण आणि मग फायनल प्रॉडक्ट तुम्हाला दाखवते की ते कसं दिसतं. अशा पद्धतीने हे सुंदरसं कॅन्डल होल्डर तयार झालेलं आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे मैत्रिणींनो की याला कसाही आकार देता येतो. आता ह्या पाकळ्या बघा, तुम्हाला जर दिसत असेल तर ह्या पाकळ्या अशा बेंड केल्या आहेत, मी अशा बेंड केल्या आहेत. आता ह्या पाकळ्या अशा सरळसुद्धा करता येतात, या पद्धतीने करता येतात, अशा करता येतात. त्यानंतर ह्या पाकळ्या पुन्हा अशा राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला लावता येतात. आता याचे काही फोटोग्राफ घेतल्यानंतर मी टाकणारच आहे हे, तर त्याच्यावरून तुम्हाला कळेलच. आणि ही झाली याची सरळ बाजू. उलट्या बाजूनी हे अशा पद्धतीनं दिसतं. म्हणजे मला असं वाटतं की उलट्या बाजूनी सुद्धा तुम्ही याला यूज करू शकता. आता आपण हे LED कॅन्डल याच्यावरती लावून बघूया. खूप सुंदर दिसतं, खूप छान दिसतं. आणि हा एक आणि मी जो अगोदर करून घेतला होता तो, याच्या पाकळ्या मी अशा पद्धतीने उभ्या करून घेतल्या कमळासारख्या. तुम्हाला दिसत असेल तर बघा. आणि ह्या पाकळ्यासुद्धा आपण अशा स्टँड करू शकतो. ह्या बाजूच्या ज्या पाकळ्या आहेत ह्यासुद्धा याला उभ्या करता येतात. हा रेड कलरमध्ये आहे आणि हा इकडचा आत्ता मी जो केला हा पिंक कलरमध्ये आहे.
कॉम्बिनेशन जवळपास सारखंच आहे, फक्त याच्यामध्ये मी थोडे हे जे अबोली कलरचे मोती आहेत हे टोकावरती 4 टाकले, तिथे सिंगलच मोती आहे. अशा पद्धतीने हे सुंदर कॅन्डल होल्डर म्हणजे अप्रतिम दिसतं. अगदी वर्णन करायला माझ्याजवळ शब्द नाही आहेत, इतकं सुंदर दिसतं. मी अक्षरशः त्याच्या प्रेमात पडली आहे. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कळवा. जे चॅनलला नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन मिळायला मदत होईल आणि माझे सर्व नवीन व्हिडिओ मिळायलासुद्धा त्याची मदत होईल. ही कलाकृती तुम्हाला कशी वाटली ही कॉमेंटमध्ये सुद्धा लिहा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.